बीजेपीच्या अंतस्थ गोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देववरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली आहेत वर्षा बांगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे. हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे, तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही. आणि मी असं ऐकलंय, मुख्यमंत्री असं म्हणतात, राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. म्हणजे काय प्रकार आहे. अभी शिंदे के शिवसेना के जो नेता है रामदास कदम जी, उन्होंने कहा है कि वहाँ कुछ काली जादू या ऐसा कुछ पूजा पाठ किए गए, इसकी वजह से वो वहाँ पर अपवित्र हो गया है बंगला. तो ये मतलब ये टीका टिप्पणी जो की है उसको पॉलिटिकल एंगल से देखना चाहिए. उसको ज़्यादा मतलब गंभीरता से नहीं लेना चाहिए. समय जानमान बीजेपीच्या अंतस्थ गोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देववरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली आहेत वर्षा बांगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे. हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे, तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही. आणि मी असं ऐकलंय, मुख्यमंत्री असं म्हणतात, राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. म्हणजे काय प्रकार आहे. अभी शिंदे के शिवसेना के जो नेता है रामदास कदम जी, उन्होंने कहा है कि वहाँ कुछ काली जादू या ऐसा कुछ पूजा पाठ किए गए, इसकी वजह से वो वहाँ पर अपवित्र हो गया है बंगला. तो ये मतलब ये टीका टिप्पणी जो की है उसको पॉलिटिकल एंगल से देखना चाहिए. उसको ज़्यादा मतलब गंभीरता से नहीं लेना चाहिए. समय जानमान न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस QR कोड को स्कैन करें.